हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मोरेसर अकॅडमी। तुमच्या सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल मोरेसर अकॅडमी यावर खूप खूप स्वागत आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत इयत्ता 8वीतील धडा पहिला सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण या पाठातील स्वाध्याय मित्रांनो। तर स्वाध्याय पाहण्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला दिलेली बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ओके करून घ्या। पाहूया मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला आपल्याला काय दिलेला आहे तर जीवाणू, आदिजीव, कवके, शैवाल, आदिकेंद्रकी, दुष्यकेंद्रकी, सूक्ष्मजीव यांचे वर्गीकरण विटाकार पद्धतीने मांडा। आपल्याला विटाकार पद्धतीने वर्गीकरण मांडण्यास सांगितले आहे मित्रांनो। तर उत्तर पाहूया मित्रांनो। जीवाणू हा सृष्टी मोनेरामध्ये येतो मित्रांनो, तर आदिजीव सृष्टी प्रोटिस्टा मध्ये येतो मित्रांनो। शैवाल एकपेशीय असल्यास सृष्टी प्रोटिस्टा, तर बहुपेशीय असल्यास सृष्टी वनस्पती मित्रांनो। आदिकेंद्रकी सृष्टी मोनेरामध्ये मित्रांनो, तर दुष्यकेंद्रकी मोनेरा सोडून इतर कोणती सृष्टी असू शकते मित्रांनो, तर सूक्ष्मजीव जो आहे आपला तो सृष्टी मोनेरा किंवा प्रोटिस्टा मध्ये येतो मित्रांनो। ज्या विद्यार्थ्यांना स्क्रीनशॉट घ्यायचा असेल त्यांनी घेऊन घ्या। पाहूया मित्रांनो आपण प्रश्न क्रमांक दुसरा। सजीव, आदिकेंद्रकी, दुष्यकेंद्रकी, बहुपेशीय, एकपेशीय, प्रोटिस्टा, प्राणी, वनस्पती, कवके यांच्या साहाय्याने पंचसृष्टी वर्गीकरण पूर्ण करा। मित्रांनो, यांनी आपल्याला पंचसृष्टी वर्गीकरण पूर्ण करण्यास सांगितले आहे। त्याचे उत्तर पाहूया मित्रांनो आपण। सजीव, सजीवाचे दोन प्रकार पडतात मित्रांनो। एक म्हणजे आदिकेंद्रकी आणि आदिकेंद्रकीमध्ये एकपेशीय आणि त्यात सृष्टी मोनेरा येते मित्रांनो। तर दुसरे म्हणजे दुष्यकेंद्रकी, यात आपल्याला दोन प्रकार पडतात। पहिला म्हणजे आपला एकपेशीय सजीव, त्यात प्रोटिस्टा, तर दुसरा म्हणजे बहुपेशीय, तर त्यात आपल्याला मिळेल मित्रांनो तीन प्रकार। पहिला कवक, दुसरा वनस्पती, तिसरा प्राणी। अशा प्रकारे पंचसृष्टी वर्गीकरण करण्यात येते मित्रांनो। पाहूया मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक तिसरा। प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे मित्रांनो, माझा जोडीदार कोण? तर आपल्याला दिलेला आहे मित्रांनो गट अ आणि गट ब, की ज्यात आपले उत्तरे आहेत। पहिला आहे मित्रांनो कवक, कवकचं उत्तर येईल आपला कॅन्डिडेला। दुसरा आहे प्रोटोजुआ, प्रोटोजुआचं उत्तर असेल आपला अमेबा। विषाणूचं उत्तर असेल मित्रांनो बॅक्टेरियोफेज। शैवालचा असेल क्रोलेरा। जीवाणूचा असेल मित्रांनो आदिकेंद्रकी। तर पाहूया मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक चौथा। दिलेले विधाने चूक की बरोबर ते लिहून त्यांचे स्पष्टीकरण करा। पहिलं पाहूया मित्रांनो लॅक्टोबॅसिली हे उपद्रवी जीवाणू आहेत। उत्तर चूक आहे मित्रांनो। लॅक्टोबॅसिली हे उपयोगी जीवाणू आहेत मित्रांनो। ते दुधाचे दही बनवण्यासाठी त्यांचा वापर होतो आणि इतरही दुधजन्य पदार्थ तयार करताना लॅक्टोबॅसिलीचा वापर केला जातो मित्रांनो। त्यामुळे ते उत्तर चूक असेल। पाहूया दुसरं, कवकांची पेशीभित्तिका कायटिन पासून बनलेली असते। एकदम बरोबर उत्तर येईल मित्रांनो याचं। वनस्पतींच्या पेशींची पेशीभित्तिका सेल्युलोज पासून बनलेली असते, मात्र कवकांची पेशीभित्तिका ही कायटिन पासून बनलेली असते मित्रांनो। त्यामुळे उत्तर बरोबर असेल मित्रांनो आपलं। पाहूया मित्रांनो तिसरं, अमिबा छद्मपादाच्या साहाय्याने हालचाल करतो। एकदम बरोबर उत्तर असेल मित्रांनो याचं। अमिबा हा आदिजीव आहे मित्रांनो, एक छद्मपाद त्याचा हालचाल करण्याचा अवयव आहे मित्रांनो। चौथं पाहूया मित्रांनो, प्लास्मोडियम मुळे आमांश होतो मित्रांनो। उत्तर चूक असेल मित्रांनो। प्लास्मोडियम मुळे मलेरिया होतो मित्रांनो, तर आमांश जो आहे आपला तो एंटामिबा हिस्टोलिटिका मुळे होतो मित्रांनो। पाहूया मित्रांनो आपला पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक पाचवा, उत्तरे लिहा। त्यात आपल्याला अ दिलेला आहे, विटाकर वर्गीकरण पद्धतीचे फायदे सांगा। उत्तर पाहूया मित्रांनो। विटाकर यांनी ज्या पद्धतीने वर्गीकरण केले मित्रांनो ते अतिशय शास्त्रीय पायावर आधारित होते मित्रांनो। आदिकेंद्रकी सजीवांना निर्ड्या गटात समाविष्ट करण्यात आले आहे, कारण मित्रांनो आदिकेंद्रकी सजीव हे इतर सजीवांपेक्षा निराळे असतात, त्यामुळे हा समावेश योग्य ठरतो। ते थोडे वेगळे असतात मित्रांनो। आणि सर्व एकपेशीय दुष्यकेंद्रकी सजीवांचा समावेश प्रोटिस्टा या सृष्टीत केल्यामुळे युग्लिना सारखे जे वादग्रस्त एकपेशीय सजीव वाचे नेमके वर्गीकरण करता येते मित्रांनो। कवक या वर्गांचे पोषण मृत्योपजीवी असल्याने त्यात समावेश स्वतंत्र सृष्टीत करण्यात आला। हे सर्व विटाकर वर्गीकरणाचे फायदे होते मित्रांनो। पाहूया मित्रांनो आपला आ प्रश्न, विषाणूचे वैशिष्ट्य सांगा। उत्तर, विषाणू हे सूक्ष्मजीव साधारणतः आपले 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर इतक्या सूक्ष्मतेचे असतात मित्रांनो।
त्यांना सजीव व निर्जीवांच्या सीमारेषेत धरले जाते। विषाणू हे जीवाणूंच्या 10 ते 100 पटीने लहान असतात मित्रांनो आणि ते इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीनेच दिसू शकतात। सामान्यतः त्यांना सजीव मानले जात नाही मित्रांनो, परंतु ते स्वतःसारखी प्रतिकृती तयार करू शकतात। विषाणू स्वतंत्र कणांच्या रूपात असतात। डीऑक्झिरायबोन्यूक्लिक आम्ल किंवा रायबोन्यूक्लिक आम्ल यांपासून विषाणू बनतात मित्रांनो। ते लांबलचक रेणू असून त्यांना प्रथिनांचे आवरण असते मित्रांनो। हे सर्व त्यांचे वैशिष्ट्ये आहेत मित्रांनो। विषाणू केवळ वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीतच राहू शकतात। तर ज्यावेळी विषाणू संसर्ग करतात मित्रांनो त्यावेळी ते या जिमान पेशींच्या मदतीने स्वतःची प्रथिने तयार करू शकतात आणि त्यांची असंख्य अशी प्रतिकृती निर्माण करू शकतात मित्रांनो। हे सर्व विषाणूचे वैशिष्ट्य आहे मित्रांनो। ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल त्यांनी सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला दिलेले बेल आयकॉनचे ऑल नोटिफिकेशन ओके करून घ्या मित्रांनो। पाहूया मित्रांनो ई कवकांचे पोषण कसे होते, तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो बहुसंख्य कवकातील पोषण पद्धती ही मृत्युपजीवी असते मित्रांनो। तर प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या कुजलेल्या कार्बनिक पदार्थांवर हे जगत असतात मित्रांनो। जे कवक आहेत ना ते प्राणी आणि वनस्पतींच्या कुजलेल्या कार्बनिक पदार्थांवर जगतात। तर कवके मृत्युपजीवी असून ते कार्बनिक पदार्थांपासून पण अन्न शोषण करतात मित्रांनो। कवकांच्या पर्यावरणातील सेंद्रिय संयुगातील पोषण मिळवण्याचे वैशिष्ट्य हे त्यांच्या पर्यावरणातील महत्त्व दर्शवते मित्रांनो। असे कवकांचे पोषण होत असते मित्रांनो। पाहूया पुढील प्रश्न आपला ई मोनेरा या सृष्टीमध्ये कोणकोणत्या जीवांचा समावेश होतो मित्रांनो, तर उत्तर येईल मित्रांनो आपलं मोनेरा या सृष्टीमध्ये सर्व एकपेशीय सूक्ष्मजीवांचा समावेश होतो। हे सर्व सूक्ष्मजीव आधिकेंद्रकीय असतात मित्रांनो, त्यांना पटलबद्ध केंद्र किंवा पेशी अंगके नसतात मित्रांनो। स्वयंपोषी किंवा परपोषी अशा दोन्ही प्रकारच्या पोषण पद्धती आढळतात मित्रांनो यांमध्ये। तर या सृष्टीत निरनिराळे जीवाणू नीलहरित शैवालांचा समावेश होतो मित्रांनो। पाहूया मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 6 त्यात आपल्याला दिले ओळखा पाहू मी कोण। तर पहिला आहे आपला मला केंद्रक प्रदैव पटल किंवा पेशी अंगके नसतात। तर ओळखा मित्रांनो मी कोण, तर मी आहे मोनेरा मधील सजीव। मला केंद्रक प्रदैव पटल युक्त पेशी अंगके असतात। ओळखा मित्रांनो मी कोण, तर प्रोटिस्टा मधील जो आदिजीव आहे मित्रांनो तो आहे मी। मी कुजलेल्या कार्बनिक पदार्थांवर जगते, बुरशी। पाहूया मित्रांनो 4 माझे प्रजनन बहुधा द्विखंडनाने होते। जीवाणू असेल मित्रांनो उत्तर। माझे शरीर निरवयवी आहे व मी हिरव्या रंगाचा आहे। शैवाल उत्तर असेल मित्रांनो याचं बरोबर। मी माझ्यासारखी प्रतिकृती निर्माण करतो। आता पाहिलं मित्रांनो आपण वैशिष्ट्यामध्ये, तर विषाणू असेल मित्रांनो तो। तर पाहूया मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 7 त्यात आपल्याला अचूक आकृत्या काढून नावे देण्यास सांगितले आहेत मित्रांनो। पहिली आपली आकृती आहे ती म्हणजे जीवाणूंचे विविध प्रकार। त्यात आपण तुम्हाला खाली आकृती दिलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांना स्क्रीनशॉट घ्यायचा असेल त्यांनी घेऊन घ्या। पाहूया मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 2 पॅरामेशियम त्यात दिलंय आपल्याला पॅरामेशियमची आकृती। पाहूया मित्रांनो पॅरामेशियमची ही आकृती आहे। ज्या विद्यार्थ्यांना स्क्रीनशॉट घ्यायचा असेल त्यांनी घेऊन घ्या। त्यात दिलंय आपल्याला पुढे ई बॅक्टेरियोफेजची आकृती। त्यात बॅक्टेरियोफेजची आकृती घेतली मित्रांनो आपण। पाहूया मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 8 आकारानुसार पुढील नावे चढत्या क्रमाने लिहा। जीवाणू, कवक, विषाणू व शैवाल यांची उत्तरे लिहायची मित्रांनो आपल्याला। तर मग अशा प्रकारे लिहिले जातील ते विषाणू, जीवाणू, कवक आणि शैवाल। मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला दिलेली बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ओके करून घ्या। भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये असाच एक नवनवीन स्वाध्याय घेऊन। थँक्यू फ्रेंड्स वॉचिंग दिस व्हिडिओ। बाय अँड बेस्ट ऑफ लक फ्रेंड्स।